नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याला भुजक. तर 2-4 दिवसापूर्वीपासून वृत्तपत्रामध्ये एक बातमी येत आहे की जो आपला कन्नड तालुक्यातील जो अभयारण्यातील आश्रम घाट आहे आणि या आश्रम घाटची बातमी या ठिकाणी प्रत्येक पेपरामध्ये येत आहे. पण ती बातमी येत असताना प्रत्येक पुढारी त्याचं श्रेय त्या आश्रम घाटचं घेताना दिसून येत आहे. एकीकडे आपले छत्रपती संभाजीनगरचे खासदार यांची बातमी वृत्तपत्रात आली की आश्रम घाट खासदार साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाले. त्यानंतर मागे आता 2-4 दिवसापूर्वी मंत्री भागवतजी कराड साहेब यांची वृत्तपत्रात बातमी आली. त्यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ आला आणि त्यांनी पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतली आणि त्यांनी सांगितले की आम्ही या आश्रम घाटचा पाठलाग या ठिकाणी केला, त्यामुळे हा आश्रम घाट या ठिकाणी मंजूर झालेला आहे. त्यानंतर आता पुन्हा तिसरी बातमी या ठिकाणी दिसून आली की आपल्या कन्नड तालुक्याच्या प्रतिनिधी आमदार संजनाताई यांची बातमी वृत्तपत्रात त्या ठिकाणी प्रसारित झाली आणि ताईंनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की आश्रम घाटला खास करून मी या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत, त्यामुळे आश्रम घाटला मंजुरी त्या ठिकाणी देण्यात आली. तर मला या ठिकाणी एक शंका या ठिकाणी वाटते की भारताचा चौथा आधारस्तंभ हे पत्रकारिता आहे आणि ही पत्रकारिता नेमके कशाच्या आधारे बातमी या ठिकाणी देते. कारण 4-5 पुढाऱ्यांनी या आश्रम घाटची या श्रेय घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर कुठेतरी वृत्तपत्रावर म्हणजे चौथ्या आधारस्तंभावर शंका निर्माण होत आहे. कारण हे लोक बातमी प्रसारित करत असताना ते कशाच्या आधारे त्या ठिकाणी ती बातमी प्रसारित करतात. कुठेतरी एक श्रेयवाद घेण्याची ही लढाई या ठिकाणी दिसून येत आहे. एकीकडे शेतकरी परेशान आहे, शेतकऱ्यावर खूप मोठं वल्ला दुष्काळ या ठिकाणी पडलेला आहे. शेतकऱ्याकडे लक्ष न देता फक्त हे एक श्रेयवादाची लढाई या आश्रम घाटविषयी या ठिकाणी चालू आहे. पण मला वाटतं या आश्रम घाटचा खरा दावेदार माजी आमदार उदयसिंग राजपूत आहे. कारण उदयसिंग राजपूत यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा ज्यावेळेस ते आमदार होते त्यावेळेस त्यांनी मांडलेला आहे आणि यानंतर माजी आमदार पुन्हा हर्षवर्धन जाधव यांनी हा मुद्दा बऱ्याच वेळेस विधानसभेमध्ये मांडलेला आहे. तर कुठेतरी या लोकांना डावळून नवीन राजकीय पुढारी श्रेय घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. धन्यवाद.